नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ खरंच थँक्यू सो मच. अहो हिच्याकडेच बघा ना, ही रस्त्याच्या कडेला झाडाझुडपात लपून बसलेली होती आणि ही आपल्याला सापडली. ही किती निरागस बाळ आहे ना. आणि हिच्या बाबतीत काय काय घडून गेलं असेल आपल्याला काहीच माहीत नाही. कोणत्या कोणत्या गोष्टींना तिने सामना केला असेल खरंच आपल्याला काहीच माहीत नाही. पण मधुभाऊ तुम्हीच सांगा ना, या वयात मुलांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या त्यांना सुरक्षेचा हक्क मिळणं ही त्यांची जबाबदारी किंवा त्यांचा हक्क नाही आहे का? मधुभाऊ म्हणतात आहे ना. मग सायली म्हणते, मग आजपासून ही जबाबदारी माझी, ही जबाबदारी आता मी उचललेली आहे. यापुढे प्रत्येक मुलाच्या सुरक्षेची जबाबदारी ही माझी असेल. यासाठी कोणीतरी लढायला हवं आणि यापुढे ही लढाई मी लढेन. आता मधुभाऊंचा सायलीवरचा विश्वास अजून वाढलेला असतो. अगदी अभिमानानेच मधुभाऊ सायलीकडे पाहतात तर अर्जुनलाही सायलीचा खूप अभिमान वाटत असतो. अर्जुन सायलीचं कौतुक करत तिचं अभिनंदन करतो. आता सर्वच जण टाळ्या वाजवतात, सायलीचं अभिनंदन करतात. तर चैतन्य म्हणतो, कॉंग्रॅच्युलेशन सायली वहिनी, सॉरी सायली मॅडम. तर आता सायली म्हणते, पुरे हे सगळं काही मॅडम वगैरे, जरी मी या आश्रमाची मालकी नसली तरी तुम्हा सगळ्यांसाठी मी सायलीच आहे. तर आता सौम्या सायलीला म्हणतो, अगं ही तर गंमत होती. म्हणजे तू जरी या आश्रमाची मालकी नसलीस तरी तू आमच्यासाठी आमची सायली ताईच आहेस. तर सायली म्हणते, हो अगदी मी म्हणाले तसं, मालकीन वगैरे हे सगळं काही फक्त कागदपत्रांपुरतं. असं म्हणत सायली मधुभाऊंचे आणि आश्रमातील काकांचे आशीर्वाद घेते. सर्वच जण सायलीला भरभरून आशीर्वाद देतात, शुभेच्छा देतात. तर कुसुमताई सायलीला म्हणतात, चला सायली मॅडम आता तुम्ही तुमच्या सिंहासनावर बसा. श्वेता चल. तर आता सायली म्हणते, अगं कुसुमताई काय करतेस तू? कुसुमताई म्हणतात, आता तुमचं औक्षण करण्याची संधी आम्हाला मिळाली आहे, मग आम्हाला या संधीचं सोनं नको का करायला? तुम्ही बसा बरं. असं म्हणत आता सायलीला बसायला सांगतात. सायली म्हणते, बरीच तयारी झालेली दिसतीये. तर कुसुमताई म्हणतात, मग आम्ही सगळी तयारी अगदी व्यवस्थित करून ठेवली आहे. तर आता श्वेता औक्षणाचा ताट घेऊन येते, सायलीचं औक्षण करायला घेते. तिला हळदी कुंकू लावत श्वेता सायलीचं कौतुक करत म्हणते, अभिनंदन सायलीताई. तुला माहिती आहे का, इतक्या कमी दिवसात मला कळलंय की हा आश्रम सांभाळण्यासाठी तू अगदी योग्य व्यक्ती आहेस. तुझ्यासारखी कुठलीच व्यक्ती नसेल की अगदी निस्वार्थीपणे हे आश्रम सांभाळू शकेल. खरं सांगू का, तू जरी आश्रमात राहत नसलीस ना तरी आश्रमातील कोणाचंही तुझ्याशिवाय पानही हलत नाही. असं म्हणत आता श्वेता सायलीचं औक्षण करते. तर त्यानंतर आता सौम्या आवाज देत म्हणतो, सायलीताई आम्ही तुला. तर त्यावेळी मानसी म्हणते, चूप ना, अरे यांना देऊ देत. असं म्हणत मानसी तो बुके आता ज्या दोन मुली नवीन आलेल्या असतात त्यांच्या हातात देते आणि म्हणते, तुम्ही जाऊन द्या. आता त्या दोन्ही मुली पुढे येतात आणि सायलीताईच्या हातात पुष्पगुच्छ देत सायलीचं अभिनंदन करत म्हणतात, सायलीताई अभिनंदन. या सगळ्यामुळे सायलीसुद्धा खूप खुश असते. आता सायली त्यांना म्हणते, तुम्ही दोघे किती गोड आहात ना, नाव काय तुमचं? तर त्यातील एक मुलगी आपलं नाव सांगत म्हणते, माझं नाव सोनल. मंदिरातील गुरुजींनीच माझं नाव ठेवलं होतं. तर सायली म्हणते, खरंच खूप छान नाव आहे. आणि तुझं नाव काय? तर त्यावेळी दुसरी मुलगी म्हणते, मला माहीतच नाही. सिन्नरमधली लोक मला वेगवेगळ्या नावाने हाक मारायची, पण मला माझं नावच माहीत नाही. तर त्यावेळी सायली म्हणते, काही हरकत नाही, आपण तुझं नाव ठेवूयात. तर आता सायली त्या नवीन मुलीचं नाव दिव्या असं ठेवते. तर आता अर्जुन म्हणतो, सायली मॅडमनी ठेवलं ना म्हणजे फायनल. असं म्हणत सर्वच जण टाळ्या वाजवतात आणि आजपासून सोनलसोबत आलेली मुलगी म्हणजे दिव्या असते. आता दिव्या खूप खुश होते आणि पुढे येत सायलीच्या गालावर एक प्रेमानेच पप्पी देते. सायली तिच्या गालावरून हात फिरवते. प्रत्येक मुलांना सायली अगदी जीव ओवाळून टाकत असते. अगदी प्रेमानेच त्यांना काय हवं नको ते सगळं काही पाहत असते. आणि आता आलेली आश्रमात ती छोटी निरागस मुलगी सायली तिच्याकडे पाहते. तर ती मुलगी सायलीच्या हातात असणाऱ्या फुलांकडे पाहत असते. सायली तिला विचारते की तुला हवी आहेत का? तर ती लगेच होकार देते. आता सायलीच्या हातात असणारा बुके सायली त्या मुलीकडे देते. त्यावेळी ती खूप छोटीशी अशी स्माईल करते आणि ते पाहून अर्जुन आणि सायली खूप खुश होतात. तर दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं
नाटकी प्रिया तिची काही नाटकं संपत नसतात तर सिस्टर प्रियाला विचारतात की काय खावंसं वाटतंय तुला. तर प्रिया म्हणते काय दिवस आले आहेत ना माझे, म्हणजे हॉस्पिटलमधल्या सिस्टर आता माझे डोहाळे पुरवणार आहेत. माझी सासरची लोक, माझा नवरा यांनी तर माझ्याकडे दुर्लक्षच केलाय. तुला माहिती आहे का, या सगळ्यात ह्या मी अडकून राहिली आहे कारण त्यांनी माझ्यावर खोटी केस केली आहे. मला खोट्या केसमध्ये अडकवलं आहे आणि हे दिवस आले आहेत माझ्यावर आणि माझ्या बाळावर. खरंच मला खूप वाईट वाटते या सगळ्याचं. मला तर खूप भीती वाटते की माझं हे बिचारं बाळसुद्धा जन्माला आल्यानंतर जेलमध्येच सडेल. असं म्हणत प्रिया रडण्याचं नाटक करत आता त्या सिस्टरला आपल्या बाजूने वळवण्याचा आणि आपण किती साधे भोळे आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न करत असते. शेवटी एक स्त्री आणि तिला शेवटी प्रियाची दया येतेच. तर त्या म्हणू लागतात, हे बघा शेवटी मी एक स्त्री आहे आणि नर्सही आहे, त्यामुळे मी तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही. तुम्हाला जे काही हवं ते मला सांगा, जे काही हवं ते मी तुम्हाला आणून देईन. आता काही प्रिया संधी सोडेल का. प्रिया लगेच म्हणते चॉकलेट मिल्कशेक, म्हणजे माझ्या बाळाला प्यावासा वाटतोय, आणि व्हेज पिझ्झा. तर सिस्टर म्हणतात ठीक आहे, काही हरकत नाही, मी बघते. असं म्हणत सिस्टर तिथून निघून जातात. आता मात्र नागराजचं हसू काही आवरत नाही. नागराज मोठमोठ्याने हसू लागतो, कारण प्रियाची ही नाटकं पाहून नागराजला इतकं हसायला येतं की प्रिया नागराजला विचारते आता हसायला काय झालं. तर नागराज म्हणतो हसायला काय झालं, चॉकलेट मिल्कशेक आणि काय म्हणालीस, हां व्हेज पिझ्झा. कशी आई असशील ग प्रिया तू. स्वतःच्या प्रेग्नेन्सीचा उपयोगसुद्धा तू स्वतःच्या स्वार्थासाठी करून घेतेस. व्हेरी बॅड. पण तू मगाशी जे काही डॉक्टरांना सांगत होतीस ना, मला हे होतंय, मला ते होतंय, पण प्रिया मला चांगलंच माहीत आहे की तुला काहीही होत नसणार, तू अगदी व्यवस्थित असणार. आणि तसंही तुझं बाळ आहे ना, ते बापावर गेलं असेल, तुझ्यावर अजिबात नाही. अगं ते बाळ अगदी बापासारखं साधं आहे आणि तू मात्र त्याच्या नावाखाली स्वतःचेच लाड पुरवून घेतेस. तर प्रिया नागराजला म्हणते आता मी स्वतःचे लाड इथे पुरवणार नाही तर मग माझे लाड पुरवायला कोण येणार आहे इथे. आता मात्र नागराजला काय बोलावं काहीच कळत नाही. तर प्रिया नागराजला म्हणते तुम्ही फार विचार करू नका, तो सचिन तुम्हाला कॉल करणार आहे, तो कॉल करतोय की नाही याच्याकडे लक्ष द्या. आता मात्र नागराजने प्रियासमोर हात जोडलेले असतात. नागराज प्रियाला म्हणतो खरंच धन्य आहेस तू, तुझ्या पुढे बोलणं म्हणजे चुकीचंच आहे. अगं स्वतःच्या बाळाला सुद्धा वेठीस धरतेस तू. आता मात्र प्रियाला या सगळ्याचा काहीच फरक पडत नसतो. तर दुसरीकडे आश्रमात आपल्याला पाहायला मिळतं सायलीने तर इथे श्वेतावर पूर्ण विश्वास ठेवलेला असतो आणि तोच विश्वास मिळवण्यासाठी श्वेता आता सायलीला म्हणते सायली ताई आता या छोटीची सुद्धा तू अजिबात काळजी करू नकोस हा. आजपासून म्हणजे आत्तापासून ही माझ्याकडे असेल, ही माझी जबाबदारी असेल. खरं तर सायलीताई आज तू दुसरा कुठलाही विचार करू नकोस, आज तू फक्त तुझा खास दिवस एन्जॉय कर. आता सायली सोनल आणि दिव्याला म्हणते सोनल, दिव्या तुम्ही सुद्धा आजपासून या वात्सल्य आश्रमाचाच भाग आहात आणि मी तुमची ताई आहे. तर मधुभाऊ आता सायलीला म्हणतात हे बघ सायली, तू फक्त आता त्यांची ताई नाही आहेस, तर तू या आश्रमाची सर्व आहेस. यापुढे ह्या आश्रमाची सर्वस्व जबाबदारी, संपूर्ण जबाबदारी अगदी मी मनापासून तुझ्याकडे सोपवली आहे आणि मला खात्री आहे की तू ती उत्तमरित्या पार पाडशील. आता तू या सगळ्यांची नावनोंदणी पोलीस स्टेशनला केलीच आहेस, त्यांची नावं रजिस्टर केली आहेस आणि यापुढे सुद्धा या आश्रमाचा कारभार तू यशस्वीरित्या सांभाळशील हा माझा विश्वास आहे आणि माझे आशीर्वाद तुझ्या सदैव पाठीशी आहेत. तर श्वेता आता सायलीला म्हणते सायलीताई मी तुझ्यासाठी शिरा बनवलाय, थोडासा खाऊन जा. असं म्हणत श्वेता शिरा आणायला जाते. तर इकडे कुसुमताई सायलीला म्हणतात आज सायलीताईला गोडाचा घास हा तिच्या नवऱ्याने भरवायला हवा, हो की नाही अर्जुन सर. चालेल ना तुम्हाला. तर अर्जुन कुसुमताईंना म्हणतो चालेल म्हणजे चालेल नाही, धावेल. तर आता सर्वच जण हसू लागतात. आता श्वेता शिरा घेऊन येताच सायलीला अर्जुन अगदी प्रेमानेच गोडाचा घास भरवतो आणि तो शिरा सायलीला खूप आवडलेला असतो. सायली म्हणते वाव खरंच खूप छान झालाय. अर्जुन म्हणतो आवडला, मग अजून एक घास. असं म्हणत अर्जुन अजून एक घास सायलीला भरवतो. तर त्यानंतर सायली ती प्लेट हातात घेते आणि त्या छोट्याशा मुलीला खुणावूनच विचारते तुला हवाय का. तर ती मान डोलावत होकार देते. आता सायली प्रेमाचा घास तिलाही भरवते आणि अगदी प्रेमानेच आपल्या
कुटुंबाकडे, आपल्या आश्रमातील प्रत्येक व्यक्तीकडे पाहते, कारण या सगळ्यांचा आधार हा सायलीसाठी खूप महत्त्वाचा असतो. सायलीने सगळ्यांना प्रेमाने आपलंसं केलेलं असतं आणि म्हणूनच आज आश्रमातील प्रत्येकाने सायलीवर विश्वास ठेवलेला असतो. तिच्यावर असणारा विश्वास आणि म्हणूनच आज सायली आश्रमाची चीफ झालेली असते. परंतु या सगळ्याचा मात्र प्रिया गैरफायदा घेणार हे मात्र सायलीला माहीतही नसतं. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं कल्पनाताई स्मितला भरवत असतात आणि त्यावेळी अस्मिताचा व्हिडिओ कॉल सुरू असतो. आता अस्मिताला दाखवत कल्पनाताई लाडीगोडी लावत अगदी स्मितला घास भरवत असतात. तर आता अस्मिता म्हणू लागते, स्मित अरे इकडे बघ ना तुझी मम्मा. तर आता स्मित आपल्या मम्माकडे पाहत असतो आणि कल्पनाताई त्याला भरवत असतात. तर आता अस्मिता म्हणते, मम्मा अगं आता छोटे घास भरव ना, आत्ता कुठे स्मित असं खायला सुरुवात करतोय, मग असे मोठे मोठे घास नको ना भरू. कल्पनाताई म्हणतात, हो ग बाई. तर आता अस्मिता कल्पनाताईंना म्हणते, मम्मा अगं तू व्यवस्थित बारीक केलंयस ना मिक्सरला लावून, नाहीतर मग तो उलटी करेल. तर कल्पनाताई म्हणतात, हो ग अस्मिता, अगं ही गोष्ट विसरलीस का तू, मी तुझी मम्मा आहे आणि हो तुला आणि तुझ्या 2 भावांना मीच लहानाचं मोठं केलंय. तर अस्मिता म्हणते, हो मम्मा हे सगळं काही माहीत आहे, परंतु स्मितची काळजी करता करता या सगळ्यामध्ये तू थकून जात असशील आणि म्हणूनच मला तुझी काळजी वाटते आणि ह्या सगळ्या विचाराने इथे लक्षही लागत नाहीये. कल्पनाताई म्हणतात, अस्मिता अगं तू हा विचार करू नकोस, तू फक्त तुझ्या ऑफिसच्या कामाकडे लक्ष दे. तर अस्मिता म्हणते, तेच तर जमत नाहीये ना ग मम्मा, सतत स्मितचा विचार येत असतो. म्हणजे बघ ना, तू आम्हा तिन्ही भावंडांना लहानाचं मोठं केलं, त्याला खूप वर्ष होऊन गेलीत ग, परंतु आता स्मितला सांभाळणं, त्याची जबाबदारी स्वीकारणं, या सगळ्यात तुझी दगदग होत असेल ना ग. तर कल्पनाताई अस्मिताला उत्तर देत म्हणतात, नातवाला सांभाळताना आजीची दगदग होत नाही, तू तुझ्या कामाकडे लक्ष दे बरं. असं म्हणत कल्पनाताई स्मितला भरवत असतात. आता स्मित सारखा वळवळत असतो. तर अस्मिता म्हणते, मम्मा अगं तू त्याला नीट पकड ना. अगं कसं पकडतेस. कल्पनाताई म्हणतात, अस्मिता हे तू आता मला शिकवू नकोस. तर त्यानंतर विमलताई अस्मिताला म्हणतात, अस्मिताताई अहो खाताना एवढी तर वळवळ, हालचाल तो करणारच ना. तर अस्मिता म्हणते, हो पण डॉक्टर म्हणालेत की मुलाला नीट पकडायचं, कारण त्याचे अवयव अजून खूप नाजूक असतात. कल्पनाताई म्हणतात, हो का. तू आता अस्मिता तिथे ऑफिसचं काम कर, उंटावरून उगाच शेळ्या हाकवू नकोस. मी तुझ्या लेकाला अगदी नीट सांभाळते, त्यामुळे उगाच काळजी करू नकोस. विमल ठेवतो फोन बरं. असं म्हणत कल्पनाताई फोन कट करायला सांगतात. इथे मात्र अस्मिताचा जीव काही लागत नसतो. तर दुसरीकडे आश्रमात आपल्याला पाहायला मिळतं सायली आश्रमात आलेल्या त्या छोट्या मुलीला जेवण भरवायला घेते आणि म्हणते, चला चला खूप छान वरण भात आणला आहे आणि त्यावर साजूक तूपही टाकलं आहे, आवडतं ना. तर लगेच ती होकार देते. सायली तिला म्हणते, भूक लागली असेल ना. तर ती म्हणते की हो. तर सायली आता तिला भरवायला घेणार त्या अगोदर ती स्वतःच्या हाताने खायला सुरुवात करते. सायली म्हणते, थांबा बाळा मी तुला भरवते, चालेल ना तुला. तर ती हो म्हणते. आता सायली प्रेमानेच एक एक घास तिला भरवत असते आणि म्हणते, चला ह्या छोट्या मुलीला भूक लागली, मी तिला भरवते, पण या छोट्या मुलीचं नावच माहीत नाहीये, मग मी तिला हाक तरी कशी मारणार. हां, तिला जर मला हाक मारायची असेल तर ती मला सायलीताई म्हणू शकते, मग मी तिला हाक कशी मारणार. काय नाव असेल या छोट्या मुलीचं. श्रद्धा, प्रीती असं म्हणत सायली वेगवेगळी नावं घेत असते. परंतु त्या सगळ्या नावांना आता ती छोटी मुलगी नकार देते आणि म्हणते, गौरी. तर त्यावेळी सायली गौरीला आवाज देत म्हणते, गौरी किती छान नाव आहे. इतक्या निरागसपणे ती आपलं नाव सांगते की गौरी. तर ते ऐकून सायली खूप खुश होते, तिचं कौतुक करते आणि म्हणते, गौरी बाळा चल आता पटापट खाऊन घ्यायचा हा. असं म्हणत सायली प्रेमानेच गौरीला भरवत असते. आणि त्याचवेळी सायलीचं पार्सल आलेलं असतं. आवाज देत म्हणतात, मॅडम पार्सल. सायली पार्सल आणायला जाणार, परंतु गौरी काही सायलीला जायला देत नाही. सायली म्हणते, असं घाबरायचं नाही, हे आपलंच घर आहे. तर त्याचवेळी श्वेता त्या ठिकाणी येते आणि सायलीला म्हणते, सायलीताई मी घेते. असं म्हणत श्वेता पार्सल घ्यायला जाते. इथे सायली आता गौरीला भरवते, तिला पाणी प्यायला देते आणि तिचं पोट अगदी शांत करते. पोटभर जेवल्यानंतर इथे गौरी सुद्धा शांत होते आणि तिलाही खूप आनंद होत असतो. आश्रमातलं वातावरण तिलाही खूप आवडलेलं असतं. आता सायली तिची पार्सल पाहायला येते. तर श्वेता विचारते, हे काय आहे सायलीताई. तर सायली श्वेताला म्हणते, दाखवते. असं म्हणत ती सोनल आणि दिव्याला आवाज देते. आता सोनल आणि दिव्या सायलीने हाक मारताच लगेच तिथे येतात.
आता सायली, सोनल आणि दिव्या या दोघींच्याही हातात बॉक्स येते आणि म्हणते, हे घ्या, हे तुमच्यासाठी. दोघींनीही घालून बघा, साईज बरोबर आहे का मला सांगा. तर आता सोनल आणि दिव्या सायलीला म्हणतात, सायली ताई हे आमच्यासाठी. सायली म्हणते हो. तर सोनल आणि दिव्या म्हणतात, असं कोणीच आमच्यासाठी काही केलं नाही. सायली म्हणते, पण आता तुमची सायली ताई आहे ना, मग का काळजी करताय. आता अजिबात काळजी करायचं नाही, मी आहे ना तुमच्यासाठी. असं म्हणत आता सायली म्हणते, जा जा पटकन चेंज करून या. आता सोनल आणि दिव्या तिथून निघून जातात. तर त्यानंतर सायलीने छोट्याशा गौरीसाठी सुद्धा फ्रॉक आणलेला असतो. सायली म्हणते, आता आमच्या छोट्याशा गौराबाईंसाठी सुद्धा मी काहीतरी आणला आहे. हा छान छोटासा फ्रॉक गौरी घालून बघशील ना. चल हा फ्रॉक घालून बघ बरं. तर आता गौरी म्हणते, तू सुद्धा चल. सायली म्हणते, गौरी अगं असं घाबरायचं नाही बाळा. तर त्यावेळी मानसी गौरीला म्हणते, आता तर तू मोठी मुलगी झाली आहेस ना, तरीसुद्धा तुला सायलीताई पाहिजे का. आता मात्र गौरी थोडी घाबरते. तर मानसी म्हणते, चेष्टा करत होते, चल मी तुला मदत करते. पण गौरी काही जायला तयार नसते. सायली तिला समजावते आणि म्हणते, गौरी अगं नाही असं घाबरायचं, इथे आश्रमातील कोणालाच घाबरायचं नाही. आणि ही मानसीताई ही तर तुझी ताई आहे ना, मग मानसीताई तुला मदत करेल, जाशील मानसीताईसोबत. आता सायली जसं बोलते तर गौरी तयार होते. आता मानसी गौरीला तयार करण्यासाठी तिथून घेऊन जाते. तर इकडे श्वेता खोटं नाटक करत सायलीला म्हणते, खरंच सायलीताई तू म्हणजे जादू आहेस, जादू. अगं लहान मुलांना कसं हाताळायचं, कसं त्यांना सांभाळायचं हे तुला अगदी बरोबर जमतं. आणि हे जर मला जमलं असतं तर किती बरं झालं असतं. तर सायली श्वेताला म्हणते, नाही श्वेता असं काही नाही आहे, तुला अगदी बरोबर जमतंय, सगळ्यांना सांभाळतेस की तू अगदी प्रेमाने. मला तरी असं वाटतं की तू या घरात किती गेली बरेच वर्ष राहतेस, म्हणजे तू या घरासाठी नवीन आहेस असं आम्हाला कोणालाच वाटत नाही. तर श्वेता नाटक करत सायलीला म्हणते, मला ना आता या आश्रमाला आश्रम म्हणावंसं वाटतच नाही, म्हणजे तुम्हा सगळ्यांसारखं आपलं घर असंच म्हणावंसं वाटतंय. बरं पण हे सगळं काही काय आहे. तर सायली म्हणते, अगं मधुभाऊंसाठी शॉल मागवली आहे आणि काकांसाठी मोजे. आता गारटा पडलाय ना आणि या गारट्यात त्यांना थोडा त्रास होतो, पण या सगळ्यामुळे त्यांना थोडी मदत तरी होईल. आणि हो हे खास गिफ्ट तुझ्यासाठी. तर श्वेता म्हणते, नाही सायलीताई मला काहीच नको. तर सायली म्हणते, असं कसं, तुला काम करत असताना गाणी ऐकायला आवडतात ना, तू मानसीशी बोलत होतीस तेव्हा मी ऐकलं आणि म्हणूनच हे मी तुझ्यासाठी आणलं आहे. आणि हे आपल्या मानसी सोम्यासाठी त्यांच्या शाळेला उपयोगी पडेल असं काही साहित्य घेऊन आले आहे, कारण त्यांना आता सगळ्याची गरज आहे. आणि कुसुमताईसाठी काही साड्या आणल्या आहेत. बिचारी गेली कित्येक वर्ष त्याच साड्या नेसते, कधीच तिने स्वतःसाठी काहीच घेतलं नाही, पण म्हटलं आता तिच्यासाठी काहीतरी आणावं. तर श्वेता सायलीचं कौतुक करत म्हणते, हे सगळं काही तुझ्या कसं लक्षात राहतं, या सगळ्या आवडीनिवडी तुला कशा कळतात. सायली म्हणते, ही सगळी माणसं आपली आहेत, मग जर या माणसांमध्ये आपलेपणा असेल तर मग त्यांना लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी ह्या आपल्याला कळणारच ना. बरं हे सगळं काही मी आत ठेवू का. असं म्हणत श्वेता आता त्या सगळ्या पिशव्या आतमध्ये घेऊन जाते. तर इथे इन्स्पेक्टर सावंत आणि अर्जुन इथे आश्रममध्ये आलेले असतात आणि त्यांना पाहतात. सायली म्हणते, इन्स्पेक्टर सावंत तुम्ही इथे. तर अर्जुन म्हणतो, तू उभी कायस, बस ना. तर सायली म्हणते, हो मी बसते. असं म्हणत सायली त्या दोघांनाही बसायला सांगते. तर त्यानंतर अर्जुन सायलीला म्हणतो, इन्स्पेक्टर सावंत म्हणत होते की आपल्या आश्रमात असणाऱ्या मुलांपैकी एका मुलीची खूप वर्षापूर्वी मिसिंग कंप्लेंट केली गेली आहे. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की हो, फोटो आणि वर्णन पाहता तरी ते असंच वाटते आणि म्हणूनच मी इथे चौकशीसाठी आलो आहे. तर सायली विचारते की कुठल्या मुलीबद्दल बोलताय तुम्ही. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, इथे नवीन मुली ज्या राहायला आल्या आहेत त्यापैकी कोणी पुण्याला राहत होतं का. आता सायली विचार करते, परंतु त्याचवेळी श्वेता उत्तर देत म्हणते, हो. तर सायली श्वेताकडे पाहते. तर श्वेता म्हणते, सायलीताई अगं सोनल आपल्या आश्रमात नवीन आली आहे ना मुलगी सोनल, ती या अगोदर पुण्यात गुरुजींकडे राहत होती. तर त्याचवेळी सोनल आणि दिव्या त्या ठिकाणी येतात. त्यांनी ते नवीन ड्रेस घातलेले असतात आणि सायलीला म्हणतात, सायलीताई कसे दिसत आहेत. सायली म्हणते, खरंच खूप छान दिसत आहेत, कपडे अगदी व्यवस्थित बसले आहेत. तर त्यानंतर छोटी गौरी सुद्धा त्या ठिकाणी येते आणि गौरी इतकी छान क्यूट दिसत असते. सायली तिचं कौतुक करत म्हणते, किती क्यूट दिसतेस बाळा तू. तर अर्जुन म्हणतो, हो ना सायली, हे सगळं काही तू या मुलांसाठी नवीन आणलंयस का, तू या नवीन मुलांसाठी नवीन कपडे घेतलेस का. तर सायली म्हणते, हो. श्वेता म्हणते, फक्त यांच्यासाठीच नाही तर आश्रमातील प्रत्येक व्यक्तीसाठी तिने काही ना काही आणलं आहे. खरंच तुमची बायको म्हणजे कमाल आहे, कमाल. आता अर्जुनलाही सायलीचं कौतुक वाटत असतं. तो म्हणतो, हो ते तर आहेच.
आता सायली सोनलला स्वतःहूनच विचारते, बरं सोनल मला एक सांग, तू पुण्याला राहायचीस का? तर सोनल म्हणते की हो. तर इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला म्हणतात, म्हणजे कंप्लेंट बहुतेक हिचीच असेल, परंतु आता ह्या सगळ्या गोष्टी या मुलांसोबत बोलल्या जाऊ नयेत म्हणून सायली त्यांना म्हणते, जा जा तुम्ही खेळायला जा. हा गौरी तू सुद्धा जा हा त्यांच्यासोबत. तर आता सर्वच जणी खेळायला निघून जातात. तर आता अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांना म्हणतो, बरं सावंत मला एक सांगा, ही जी कंप्लेंट केली गेली आहे ती काही वर्षापूर्वी केली गेली आहे, त्याला बरीच वर्ष निघून गेली आहेत, परंतु त्यानंतर ह्याच मुलीची कंप्लेंट इतर कुठल्या पोलीस स्टेशनला म्हणजे काही अलीकडच्या काळात केली गेली आहे का? बाकी कोणी तिला शोधण्याचा प्रयत्न करते का हे आपल्याला कळेल का? तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की हो, मी आत्ताच इतर पोलीस स्टेशनला मेसेज पाठवतो आणि बाकी हिचा फोटो आणि FIR ची कॉपीही पाठवतो. त्यावरून आपल्याला नक्कीच कळेल की नक्की हिचा शोध कोणी घेत आहे का. तर अर्जुन म्हणतो, ग्रेट, असं जर झालं तर आपल्याला तिच्या फॅमिलीची संपूर्ण माहिती काढता येईल. तर सायली म्हणते, तसं जर झालं ना तर खरंच खूप बरं होईल. इन्स्पेक्टर साहेब तुम्ही तुमचा शोध चालू ठेवा. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, मॅडम हे तर माझं काम आणि जबाबदारी आहे, मी या सगळ्याचा शोध नक्कीच घेईन, चला मी येतो. असं म्हणत इन्स्पेक्टर सावंत तिथून निघालेले असतात. तर त्यानंतर सायली अर्जुनला म्हणते, ह्या दोघींपैकी एकाला जरी तिला तिची माणसं तिचं कुटुंब मिळालं तर किती बरं होईल ना, तिला तिची हक्काची माणसं परत मिळतील. तर अर्जुन म्हणतो, काळजी करू नकोस, आता तुझ्यासोबत मी सुद्धा आहे आणि म्हणूनच या आश्रमातील प्रत्येक व्यक्तीसाठी जे काही होईल ते बेस्टच होईल. आता या श्वेताने सायली आणि अर्जुनचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं, हॉस्पिटलमध्ये प्रिया श्वेताच्या फोनची वाट पाहत असते, परंतु अजूनपर्यंत काही श्वेताचा फोन आलेला नसतो. तर नागराज प्रियाला म्हणतो, कधी येणार आहे तुझ्या त्या श्वेताचा फोन, कधी येणार आहे? किती वेळ झाला आपण तिच्या फोनची वाट पाहतोय, पण अजूनपर्यंत तिने काही फोन केलेला नाही. ती कॉल करणार आहे की नाही? इथे तर माझे सगळे रिपोर्ट नॉर्मल आले आहेत, त्यामुळे कुठल्याही क्षणी आम्हाला डिस्चार्ज मिळेल आणि मग आमची रवानगी पुन्हा एकदा त्या 4 भिंतीच्या आडच होणार आहे. आता मात्र नागराज खूप चिडलेला असतो. त्याच्या अगोदर तरी मला कळू देत ना की नक्की पुढे काय होतंय ते. तर प्रिया नागराजला म्हणते, अहो थांबा ना, येईल श्वेताचा फोन, जरा धीर धरू शकत नाही आहात का तुम्ही? तिच्यासाठी सुद्धा हे सगळं काही सोपं नाही आहे. तर त्याचवेळी सिस्टर येत असतात. हे नागराज आणि प्रियाच्या लक्षात येताच नागराज नाटक करत म्हणतो, तुला आता कसला त्रास तर होत नाही आहे ना? तर प्रिया म्हणते, नाही काका, आता मला कसलाच त्रास होत नाही आहे. प्रिया सिस्टरला म्हणते, काका माझी चौकशी करत होते. तर सिस्टर प्रियाला म्हणतात, तुम्ही 2 जीवांच्या आहात ना, म्हणून हे मी तुमच्यासाठी आणलं आहे. प्रिया खुश होते आणि नाटक करत म्हणते, थँक्यू सो मच, तुम्ही तर माझ्या अगदी मोठ्या बहिणीप्रमाणे आहात. तीच माझी एवढी काळजी करू शकते की नाही? तर सिस्टर प्रियावर विश्वास ठेवत म्हणतात, अहो त्यात काय, ही तर माझी ड्युटी आहे. असं म्हणत आता सिस्टर तिथून निघून जातात. आता प्रिया ॲपल खायला सुरुवात करते. तर नागराज प्रियाला म्हणतो, गंडवलंस ना, हिला सुद्धा गंडवलं, किती थापा मारशील ग? अगं इतक्या थापा मारून तुला कंटाळा येत नाही का ग? तर निर्लज्ज प्रिया नागराजला म्हणते, गेली कित्येक वर्ष हेच काम तर मी करते. त्या सुभेदार आणि किल्लेदार यांना इतकी वर्ष गंडवत तर आलीस ना, मग यांना गंडवणं कितीच अवघड आहे माझ्यासाठी. मग या सगळ्यामध्ये ही काय चीज आहे? काका तुम्ही हे जे काही बघताय ना ते हिमनगाचं टोक आहे. बाकी काय, अजून सगळी कामं माझी बाकी आहेतच, कारण तुम्ही अजून माझं टॅलेंट बघितलंच नाहीये. तर नागराज म्हणतो, नाही नाही प्रिया, मी तुझं टॅलेंट बघितलंय आता. अगं हेच तर तुझं टॅलेंट आहे, म्हणजे मी आता तिथे तुरुंगात सडणार आणि तू मात्र इथे ऐश करणार. तर प्रिया नागराजला म्हणते, अहो थांबा ना, येईल तिचा फोन. तर आता नागराज प्रियाला म्हणतो, तू काय डोक्यावर पडली आहेस का गं? अगं मला जर थांबायचं असतं ना तर मी थांबलो असतो, तुरुंगात का गेलो असतो, पण ते सगळं काही माझ्या हातात नाही आहे, एवढंही तुला कळत नाही आहे का? आणि हो, हे सगळं काही तुमच्याच हातात आहे, समजलं ना? तुमचे रिपोर्ट नॉर्मल का आलेत हे तुम्हाला माहीत आहे का? कारण तुम्ही नॉर्मल वागताय. अहो डॉक्टर आल्यानंतर थोडी ॲक्टिंग करायची, इथे दुखतंय तिथे दुखतंय, एवढंही तुम्हाला जमत नाही का? तसं जर तुम्ही केलं असतं ना तर त्या डॉक्टरांनी जसा माझ्यावर विश्वास ठेवला ना तसाच तुमच्यावरही ठेवला असता. तर नागराज म्हणतो, असं कसं शक्य झालं असतं? शरीरात काहीतरी बदल व्हायला पाहिजे ना, काहीतरी दुखायला तर हवं ना. जर शरीराला काहीच त्रास होत नसेल तर रिपोर्ट नॉर्मल येणारच ना, आणि मग कोणी मला इथे राहायला देणार आहे का? तर प्रिया नागराजला म्हणते, 1 मिनिट, तुम्हाला सफरचंदाची ॲलर्जी आहे ना? मला आठवते एकदा तुमच्या बिंडोक बायकोने तुम्हाला सफरचंद खायला दिलं होतं, त्यानंतर तुम्हाला खूप त्रास झाला होता, आहे ना तुम्हाला सफरचंदाची ॲलर्जी? तर नागराज म्हणतो, हां आहे मला सफरचंदाची ॲलर्जी.
तर प्रिया म्हणते, मग वाट कसली पाहताय, हे घ्या आणि सुरुवात करा खायला. अहो जर हे तुम्ही सफरचंद खाल्लं ना तर इथला कोणीही तुम्हाला जेलमध्ये टाकण्याचा विचारही करणार नाही. तर प्रिया हे बोलत असताना नागराज प्रियाला म्हणतो, प्रिया हे सगळं काही किती थंड डोक्याने बोलतेस ग तू. अगं हे सगळं काही माझ्या जीवावर बेतेल. तर प्रिया म्हणते, ओ काही जीवावर वगैरे बेतणार नाहीये, काही जीव घेणी एलर्जी नाहीये तुम्हाला, गप्पापणे खा आणि थोडंसं नाटक करा. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली अर्जुन घरी जाण्यासाठी निघालेले असतात, परंतु अर्जुन गाडीमध्ये एकटक बघत शांत तसाच बसून असतो. सायली विचारते, काय हो कसल्या विचारात हरवलाय. तर अर्जुन म्हणतो, काही नाही, गणपती जवळ आले आहेत आणि गाडीमध्ये गणपती नाहीये, मग विचार करतोय की गणपतीची मूर्ती कशी आणि कुठून घ्यावी. तर आता सायली अर्जुनला म्हणते, तुमचा हा प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झाला आहे. असं म्हणत सायली बॉक्समधून गणपती बाप्पांची मूर्ती बाहेर काढते आणि ती इतकी छान नाजूक मूर्ती पाहून अर्जुन म्हणतो, वा खरंच किती छान आहे, इतकं छान नाजूक काम, कोरीव आणि अगदी परफेक्ट फिनिशिंग. खरंच बायको तुला कसं कळालं. तर सायली म्हणते, तुम्हाला गाडीत गणपतीची मूर्ती हवी आहे हे तर मला अगोदरच माहीत होतं, पण या सगळ्यासाठी मी खूप शोधाशोध केली आणि खास पेनच्या गणपती कार्यशाळेतूनच मी ही मूर्ती आणली आहे. तर अर्जुन म्हणतो, काय पण पेनवरून आणण्या इतपत काय आहे या खास मूर्तीत. तर सायली म्हणते, हो सांगते, ही आहे GI टॅग असणारी अधिकृत मूर्ती. पेनच्या कारागिरांनी वर्षानुवर्ष जपलेल्या कलेचा वारसा यात आहे आणि त्यातूनच ही मूर्ती घडली आहे. अहो तुम्हीच बघा ना, ही मूर्ती किती नाजूक, अगदी कोरीव काम केलेली आहे, अगदी प्रत्येक काम अगदी फिनिशिंग अगदी व्यवस्थित आहे. आता अर्जुन ती मूर्ती आपल्या हातात घेतो आणि सायलीला म्हणतो, खरंच बायको किती छान वाटते ना, म्हणजे हात लावल्यावरच कळते की किती मेहनत आणि किती श्रद्धा, अगदी मनापासून बनवली गेली ही मूर्ती. तर सायली अर्जुनला म्हणते, आणि हो महत्त्वाचं म्हणजे ही मूर्ती इको फ्रेंडली आहे, म्हणजे आपली श्रद्धा आणि परंपरा तर जपली जाणारच आहे, शिवाय त्यासोबत निसर्गाची काळजी सुद्धा घेतली जाईल. अर्जुन म्हणतो, क्या बात आहे बायको, खरंच म्हणजे या सगळ्यामध्ये निसर्गाचा सुद्धा विचार केला गेला आहे आणि जशी मूर्ती हवी तशीच तू शोधून आणली आहेस, त्यासाठी मनापासून थँक्यू. आता सायली आणि अर्जुन दोघंही मिळून ती मूर्ती आपल्या गाडीमध्ये विराजमान करतात आणि त्यानंतर दोघंही गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेतात, जयघोष करत म्हणतात, गणपती बाप्पा मोरया. इतकी छान मूर्ती सायलीने आणलेली असते की ती अर्जुनलाही खूप आवडलेली असते. तर दुसरीकडे हॉस्पिटलला आपल्याला पाहायला मिळतं कॉन्स्टेबल मॅडम येतात आणि प्रियाला म्हणतात, प्रिया श्वेताचा फोन आला आहे. आता प्रिया श्वेताचा फोन उचलते आणि म्हणते, बोल श्वेता. तर श्वेता म्हणते, प्रिया सायली आणि अर्जुनने या वात्सल्य आश्रमचं आता राज्यस्तरावर नाव नोंदवलं आहे. आता हे आश्रम हे राज्यस्तरावर नोंदवलं गेलं आहे आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आश्रमाची नवीन संस्थापक सायली सुभेदार आहे. तर प्रिया खुश होत म्हणते, ग्रेट, आता वात्सल्य आश्रमात काही झालं तर या सगळ्याला जबाबदार कोण, सायली सुभेदार. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ही आनंदाची बातमी ज्यावेळी सायली कल्पनाताईंना सांगते तर त्यावेळी कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली हे फक्त सर्टिफिकेट नाहीये, तर ही सगळ्यात खूप मोठी तुझ्यावर असणारी जबाबदारी आहे. तर सायली म्हणते, हो आई, आता हळूहळू या सगळ्या गोष्टीची जाणीव होते मला. तर दुसरीकडे सचिन इन्स्पेक्टर धुमाळ यांना फोन करतो आणि म्हणतो, इन्स्पेक्टर धुमाळ, आता उद्या तुम्ही माझ्या माणसाला घेऊन वात्सल्य आश्रमात जायचं आहे. तर राकेश सचिनला म्हणतो, म्हणजेच अर्जुन आणि सायलीवर पहिला वार करण्याची पूर्ण तयारी झालेली आहे. तर सचिन म्हणतो, हो आता तर त्यांना कुठे लपायचं हे सुद्धा कळणार नाही. तर दुसरीकडे अर्जुन सायलीला म्हणतो की आपलं बाळ कसं दिसेल हे इमॅजिन करू आणि तसं चित्र काढू. आता सायली आणि अर्जुन एका बोर्डवर चित्र काढतात आणि दोघंही हसत असतात. तर त्यावेळी सायलीला कुसुमताईचा फोन आलेला असतो. कुसुमताई म्हणतात, सायली तू जशी आहेस तशीच आश्रमात निघून ये. आता नक्की काय घडलं असेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.